उरणमध्ये देखील आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। यामुळे रस्ते पाण्याखाली गेल्याची दृश्य आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, ही उरणमधली दृश्य आहेत, आत्ताची ताजी दृश्य आहेत। उरणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून रस्ते पाण्याखाली गेले। आपण पाहू शकतोय रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलंय। वाहनं निम्मी तरी पाण्याखाली गेलेली दिसतात। जी इमारत आपण पाहू शकतो तिचा तळमजला देखील पाण्याखाली गेलाय असं दिसतंय। गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती आणि आजपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली। ही दृश्य आहेत उरणमधली। उरणमध्ये पावसाचा जोर इतका आहे की सध्या रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली। रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्या देखील निम्म्या पाण्यात गेल्याची दृश्य। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास मिरगणे आपल्या सोबत जोडले गेलेत। सध्या उरणमध्ये काय स्थिती आहे? दिसून येत आहे, कारण सकाळपासून जरा पावसाने रिमझिम होते, पण मध्यंतरी नंतर पाऊस मोठ्या प्रमाणात हजेरी लावताना दिसून येत आहे। आणि त्याच शनिवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक सुद्धा गर्दी करताना दिसून येत आहे, कारण शनिवार आणि या सगळ्या पावसाचा आनंद घेताना मोठ्या प्रमाणात पर्यटक सुद्धा जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नवी मुंबई शहर असेल उरण या परिसरात आपल्याला दिसून येत आहे। कारण पाऊस कालपासून शनिवार विश्रांती घेतली होती, आता मात्र पावसाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे आणि नवी मुंबई शहरामध्ये उरण असेल रायगडामध्ये सुद्धा पडताना दिसून येत आहे। कारण 2 दिवसांनी उरण मोठ्या प्रमाणात नागरिक हैराण झाले होते, मात्र या पावसामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला आहे। नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय ही दृश्य उरणमधली आहेत। उरणमध्ये इतका मुसळधार पाऊस झालाय की रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलंय। या रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। काही इमारतींचा तळमजला देखील पाण्याखाली गेल्याची दृश्य। रस्त्याच्या कडेला ही जी वाहनं लावण्यात आली आहेत ती वाहनं देखील निम्मी पाण्याखाली गेली आहेत की काय असं हे दृश्य आहे। या साचलेल्या पाण्यामुळे अक्षरशः गाड्या पाण्याखाली गेल्या। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती आणि आता पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे।